मित्र हो, नमस्कार. माझ्या आपले आनंदांक या पुस्तकातला पुढचा प्रसंग. पृथ्वीकडे सर्व प्राणीमात्रांना आणि जीवजंतूंना पुरेसं देण्याइतकी क्षमता आहे. पण अतिलोभी माणसांसाठी तिच्याकडे फारच कमी आहे, असं महात्मा गांधीजी म्हणून गेलेले आहेत. विद्यार्थ्यांबरोबर राहताना इतक्या वर्षाच्या शैक्षणिक प्रवासात बरेच अनुभव आले वेगवेगळे. काही पालक विद्यार्थ्यांमध्ये लोभ अगदी पुरेपूरपणे रुजवतात, स्वार्थ रुजवतात, हे दिसून आलं. एक मुलगा टिफिन आणायचा. साधारणतः दुपारच्या वेळेस डबा खाण्याची पद्धत मुलांची अशी असते की एकमेकांना देऊन खाणं किंवा एकमेकांच्याबरोबर गप्पा मारत खाणं. हा एक त्यांचा सहज स्वभाव असतो आणि ते असावंही. काही चांगलं आणलेलं असेल तर हे माझं तुला घे असं म्हणणं ही सुद्धा एक चांगली वृत्ती आहे, तो एक संस्कार आहे. पण एक विद्यार्थी काय करायचा माहीत आहे, दररोज दुपारच्या वेळेला कुणामध्येही मिसळायचं नाही. डबा अगदी कोपऱ्यात लपवून सगळ्यांकडे पाठ करून बसायचा आणि डबा बका खायचा. कुणीतरी मागेल, कुणीतरी आपल्या डब्यात डोकावेल आणि त्याला ते द्यावं लागेल. या वृत्तीमुळं सगळ्यांना त्याचा डिस्टर्ब व्हायचा आणि मुलं हसायची. अर्थात कुठल्याही मुलाला काय पाहिजे आहे वगैरे असं नसतं. मुलांनी हे माझ्या कानावर घातलं. मी वर्ग शिक्षक होतो. एक दिवस मी वर्गात जाऊन पाहिलं तर खरोखरच एक कोपरा साधून त्या कोपऱ्याकडे तोंड करून तो आपला डबा खात होता. मी काही बोललो नाही. नंतर त्याला समजावून देण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे पालकच त्या वृत्तीचे होते. यावरून मला एक विषय सुचला आणि विद्यार्थ्यांशी मी नेहमीच गप्पा मारतो. त्यामुळं त्यांच्या काही अडचणी असतील, समस्या असतील तर त्या आपल्याला समजतात आणि त्या सोडवता येतात. याचाच एक धागा धरून एक दिवशी मी विद्यार्थ्यांशी गप्पा मारलो, की एकच एक मूल असलेल्या मुलांना शोधून काढलं आणि विषय घेतला एकच एक, एकुलता एक किंवा एकुलती एक असलेल्या मुलांनी आपले अभिप्राय नोंदवायचे. मग गप्पा सुरू झाल्या. त्यामध्ये एक विद्यार्थी काय म्हणाला, "बरं आहे बाबा, सर मी एकटाच आहे ते. डोक्याला ताप नाही. आई-वडिलांनी जे कमवून ठेवलंय, जी काही इस्टेट आहे ती सगळी माझीच की हो उद्या. भांडणं नकोत आणि एक भाऊ असता तर त्यालाही देता आलं असतं." इतक्या प्रांजळपणे, कारण मुलं छान गप्पा मारायची आणि तो मुलगाही फार चांगला होता. चांगल्या अर्थानं मोकळेपणाने गप्पा मारणारा होता. हा एक दोष मला त्याच्यामध्ये आढळून आला. मी म्हटलं, "अरे, आपल्याला देण्याची वृत्ती असावी. पण सर काय नको आहे ते, डोक्याला ताप नको. पुढचा डोक्याला ताप नको. बघताय ना तुम्ही किती भावाभावाची भांडणं होतात. मारामाऱ्या, खून इथपर्यंत जातं. मी एकटा आहे, बरं आहे, सुखी आहे." आणि आत्ता जर बघितलं त्याचं आयुष्य, तर तो खरोखरच आपल्या आई-वडिलांच्या कमाईवरच जगतोय. आई-वडिलांनी कमवून ठेवलेलं आहे, त्याच्यावरच तो जगत आहे. स्वतःचं कर्तृत्व काही नाही. ही कुणाची हार आहे? ही हार आई-वडिलांची आहे. काही मुलींना मी विचारलं, "अगं तू एकटी आहेस, तुला कसं वाटतं? बरं वाटतं का?" मुली म्हणाल्या, "नको सर, आम्हाला मैत्रीण असावी, मित्र असावेत, आणखीन एक भाऊ असावं, भावंड असावं, असं आम्हाला नेहमी वाटतं. ते दुःख वाटतं म्हणून आम्ही आमच्या घरी इतरांना बोलवतो, आम्ही दुसऱ्यांच्या घरी जातो." हे मुलींनी मांडलेलं प्रांजळ मत. बऱ्याच मुलांनीसुद्धा अशीच मतं नोंदवली. पण काही मुलांची मतं मात्र खरंच धक्कादायक होती. "आम्ही एकटे आहोत ते बरे आहोत, आम्ही सुखी आहोत." या सगळ्याचं मूळ कशात आहे? पालकांच्या संस्कारामध्ये आहे. अशी मुलं जी अत्यंत हुशार आहेत, 90% वर आहेत, त्यांच्या मनामध्ये पालकांनी लहानपणापासूनच स्वार्थ रुजवला आहे. आणि म्हणूनच अशी मुलं जेव्हा मोठे डॉक्टर होतात, मोठ्या पदावर जातात, मोठे अधिकारी होतात, कलेक्टरसारखं पद त्यांना मिळतं, तेव्हा काय होतं? भ्रष्टाचार हा ह्यांच्या हातूनच घडतो. कारण केवळ मिळवायचं, द्यायचं माहीत नसतं. दुसऱ्याला द्यावं हा संस्कारच रुजलेला नसतो आणि इथेच आपली देशाची प्रगती म्हणा किंवा परिसराची प्रगती थांबते. आणि अशा प्रकारचे जर अधिकारी, डॉक्टर तयार झाले तर समाज
कसा पुढे जाणार? समाजाला उपयोग काय होणार? असेच डॉक्टर काय करतात, पेशंटकडून ही नी ती कारणं सांगून पैसे वसूल करतात, पैसे उकळतात आणि हेच डॉक्टर्स घातक ठरतात प्रत्येक समाजाला आणि हे आपण सगळ्यांनी खोडून काढावं असं. मग त्यासाठी काय करायला लागेल? लहानपणापासूनच तसा संस्कार. समाजात चांगले लोक खूप आहेत आणि ते नेहमी सांगत असतात, की "अरे, तुझ्यामध्ये जे आहे ते दुसऱ्याला द्यावं. तुझ्याकडे जे आहे ते दुसऱ्याला देऊन खा." कारण असे सुद्धा पालक खूप भेटले, की जे आपल्या मुलांना सांगतात, की "हे बघ, हा डबा तुला दिलाय आणि हे जास्तीचं दिलंय. सगळेजण मिळून खावा." सगळेजण मिळून वागण्याची जी वृत्ती आहे, ती फार उपयोगी पडते आपल्या जीवनात आणि अशी जी वृत्ती आहे स्वार्थी, ती वृत्ती मात्र माणसाला शेवटी एकटं पाडते. कलेक्टर असो किंवा मोठा प्रतिष्ठित अधिकारी असो, डॉक्टर असो, तो जर स्वार्थी असेल, तर तो शेवटी एकटा पडतो. भले त्याच्याकडे करोडो रुपये असतील, भरपूर बंगले असतील, गाड्या असतील, आलिशान गाड्या असतील, सोनं-नाणं असेल, पण हा जीव एकटा पडतो. कारण स्वार्थ लोक त्याच्याकडे जात नाहीत. लोकांच्या लक्षात येतं, की ह्या डॉक्टरनं किंवा ह्या अधिकाऱ्यानं आपल्याला पूर्वी किती छळलंय, हे लोकांच्या लक्षात राहतं. लोक तिकडे वळत नाहीत. तो अधिकारावरून खाली आला, की त्याच्याकडे कोणीही वळत नाही. तेच जर मनुष्य निस्वार्थी असेल, प्रेममयी असेल, समाजासाठी काहीतरी करण्याची त्याच्याकडे एक भावना असेल, वृत्ती असेल, तर तो प्रिय असतो सगळ्यांना, त्याला काही कमी पडत नाही. अशा प्रकारचा संस्कार खरं तर पालकांनी रुजवावा आणि तो लहानपणापासूनच रुजवण्याची गरज आहे. काही पालक अगदी आपली मुलं सगळ्यांपासून लांब राहावीत, अगदी नगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांमध्ये मिसळू नये, ही त्यांची भावना असते. मूल बिघडेल, मूल बिघडेल. असं काहीच मूल बिघडत नसतं. मूल हे तुमच्या संस्कारांमुळं घडत असतं. तुम्ही कोणते संस्कार देता, त्यावरती गोष्ट अवलंबून असते. सहज म्हणून गप्पा मारता मारता एकुलतं एक मूल या विषयावर खूप चांगली चर्चा झाली. मुलांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया आपल्या दिल्या. त्यातूनच मग मी सांगितलं, की मुलांनो, समाजामध्ये मिसळून राहा. आज आपण बघतो एकुलतं एक मूल आहे, एकच एक मुलगी आहे. शिकतात मुलं, परदेशात निघून जातात, आईवडिलांना एकटं टाकून निघून जातात. आधार कुठला? तर वृद्धाश्रमाचा. हे थांबलं पाहिजे. म्हणून सहज हा विचार येऊन गेला. पालक मित्र हो, तुमच्यापर्यंत पोचवावं असं मला खूप वाटलं. म्हणून कारण तुमच्यापर्यंत पोचणं फार गरजेचं आहे. तुम्हाला शाळेला वेळ द्यायला वेळ नाही. तुम्ही जरी आलात शाळेत तरी तुम्ही काय म्हणता, आमच्याकडे वेळ नाही, लवकर बोला काय ते किंवा निरोप द्या किंवा फोन करा असं म्हणता. काही गोष्टीत समजू शकतो. म्हणून हा एक संवाद साधण्याचा मी प्रयत्न करतो आहे तुमच्यापर्यंत. तुम्हाला पटलं असेल, पटवून घ्या आणि आपलं मूल उत्तम प्रकारे घडवा. खूप खूप धन्यवाद. आवडलाच विचार तर तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा, पालकांपर्यंत पोचवा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप आनंदी जगा. तुमचं मूल खूप खूप मोठं होऊ दे मनानं आणि त्यानंतर ते पैशानेही मोठं होणार आहे. त्याच्याकडे सगळ्या प्रकारचं वैभव येऊ दे, मनाची श्रीमंती त्याच्याकडे येऊ दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद.